हॅलो नमस्कार, मी मीनल आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कोणत्या समस्या होतात आणि कोणत्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहेत। आणि स्किनबद्दल किंवा आपल्या काही गोष्टी असतात ज्या उन्हाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम फेस करावा लागतो, त्यामुळे आता मी आजच्या व्हिडिओमध्ये काही छान टिप्स शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी पहिली टिप्स अशी की आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण काही कपडे घालतो ना, तर ते आपल्याला असे लूज कपडे घालायचे आहेत, कॉटनचे घालायचे आहेत। असे तुम्ही फिट कपडे घालायचे नाही आहेत, जे करून आपल्याला त्रास होईल आणि आपल्याला स्वतःला म्हणजे काही इरिटेशन होईल बॉडीला। तर असे लूज कपडे तुम्ही उन्हाळ्यामध्ये वेअर करू शकतात। दुसरी टिप अशी की आपण जेव्हा घरामध्ये असतो किंवा बाहेर जाणार असतो त्यावेळेस आपण सनस्क्रीमचा वापर केलाच पाहिजे। सनस्क्रीमने आपली स्किन प्रोटेक्ट राहते आणि आपल्याला ऊन देखील लागत नाही। तर असं नाही आहे की ऊन आपल्याला फक्त बाहेरच लागतं, तर घरामध्ये सुद्धा असलं तर आपल्याला सनस्क्रीम लावणं गरजेचं आहे। तर कारण आपण किचनमध्ये स्वयंपाक बनवतो त्यावेळेस किचनची वाफ किंवा त्यानंतर बघा मोबाईलचं जे रेडिएशन असतं किंवा मोबाईलची लाईट्स असते त्यामुळे सुद्धा आपल्या स्किनला प्रॉब्लेम होत असतो। त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीम नेहमीच डेली लावायची आहे। दिवसातून 2दा आपल्याला सनस्क्रीम लावायचीच आहे। त्यामुळे आपली स्किन नेहमीच प्रोटेक्ट राहते आणि आपल्या स्किनला जे काही प्रॉब्लेम्स होतात जसे की पिंपल्स म्हणा, कोणते दुसरे प्रॉब्लेम्स होतात, काळे डाग होतात, चट्टे येतात, तर ते प्रॉब्लेम्स होणार नाही। दुसरी टिप अशी, आपले जे केस असतात तर आपल्याला उन्हाळ्यामध्ये भरपूर वेळेस काय होतं ना की केसामध्ये खाज येणे किंवा कोंडा होणे किंवा पिंपल्स प्रॉब्लेमसुद्धा देखील होतो। तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, डोक्यामध्ये घाम देखील येत असतो, त्यामुळे मग खाजव येते। अशा वेळेस आपल्याला नेहमीच केस आठवड्यातून 2दा वॉश करायचे आहेत आणि केस वॉश केले की आपल्याला केस सुकल्यानंतर असे घरामध्ये जर आपण असेल तर केस नेहमीच असे वरती बांधून ठेवायचे आहेत। एकदम टाईट बांधायचे नाही आहेत, लूजमध्येच बांधायचे, पण असे वरती बांधून ठेवल्याने आपल्याला जो घाम वगैरे येतो तो येणार नाही आणि अगदी मान वगैरे देखील आपली घामाने पिंपल्स वगैरे येतात, घामोळे येतात, त्यामुळे माशी केस वरती बांधून ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला केसांचा प्रॉब्लेम देखील होणार नाही। आणि बाहेर देखील जाणार असेल तर केस नेहमीच आपले वरती टाईट बांधायचे, केसाला पॅक करायचं, त्यामुळे आपल्या केसांचा प्रॉब्लेम होणार नाही। केसांना देखील केस जळत असतात उन्हामध्ये, त्यामुळे। तर तिसरी टिप अशी, जेव्हा आपण आपल्याला जर दुपारच्या टायमाला बाहेर जायचं असेल तर आपण 12 ते 4 या दरम्यान बाहेर जायचं नाही आहे, कारण या टायमाला जास्त ऊन लागत असतं आणि आता उन्हाळ्यामध्ये जे ऊन असतं ना, तर 12 ते 4 या दरम्यान आपल्याला घराच्या बाहेर आपण आवश्यकता असेल तरच बाहेर जायचं, नाहीतर आपण घरातच राहायचं, कारण यावेळेस आपल्याला ऊन जास्त लागतं, आजारी पडायची देखील शक्यता असते। तर पुढची टिप अशी, आपण काय करतो ना की घरामध्ये आपल्याला काही काम नसलं तरी आपण असे लाईट्स वगैरे लावून ठेवतो किंवा संध्याकाळचं देखील आपण लाईट्सचा वापर जरा कमीच करायचा। ज्या रूमचा वापर असेल त्या रूमचीच लाईट आपण यूज करायची, त्याने सुद्धा आपल्याला जे उन्हाळ्यामध्ये जे लाईटने जे स्किनला गरम किंवा आपल्याला जी चटके बसत असतात ते लाईटने सुद्धा प्रॉब्लेम होतो। लाईटच्या जास्त वापरामुळे देखील लाईट गरम होत असतात, उष्णता देखील घरामध्ये जनरेट होत असते, त्यामुळे सुद्धा आपल्याला गरम होतं आणि आपल्या बॉडीला काही प्रॉब्लेम्स होतात। त्यामुळे पुढची टिप अशी, जे आपलं कूलर आहे ना, तर घरामध्ये फॅनचा वापर केल्याने काय होतं ना की लाईट बिल जास्त येतं। तर मी हे कूलर वापरते, तर कूलर हे अगदी 1500 रुपयात घेतलेलं आहे। हे कूलर आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही आहे, तर असंच मी लाईटवर हे कूलर आहे, अगदी याची हवासुद्धा एकदम थंड फेकते आणि या कूलरचा लाईट बिलसुद्धा अगदी कमी प्रमाणात येतं। तर बघा, याची हवा आम्ही नेहमीच हे यूज करतो आणि अगदी कुठेही इझिली कॅरी करू शकतो आणि अगदी हलका आहेत आणि यामुळे आपल्याला थंडसुद्धा वाटतं। एसीची सुद्धा गरज होत नाही, एसी जर घेतला तर आपल्याला एसीचं बिलसुद्धा जास्त येत असतं। त्यानंतर पुढची टिप अशी की आपण उन्हाळ्यामध्ये नेहमीच आपली बॉडी प्रोटेक्ट राहण्यासाठी हाताला आपण मॉइश्चराईज ठेवलं पाहिजे। उन्हाळ्यामध्ये आपले होठ किंवा हात नेहमीच उलत असतात, होठाला तुम्ही नेहमीच लिप बाम वगैरे लावून ठेवा, कारण उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपली लिप्सचा प्रॉब्लेम होतो। तर आपण उन्हाळ्यामध्ये आपण लिप्सची केअर केली पाहिजे। त्यानंतर बघा, हाताला सुद्धा आपण नेहमीच असं मॉइश्चरायझर किंवा ही जी मी विटॅमिन सीची स्किन व्हाईटनिंग जी क्रीम आणलेली आहेत, तर याने काय होतं ना, स्किन काळी पडत नाही आणि जे हातावरती डार्क स्पॉट आहेत, काळे चट्टे झालेले असतात, ते सुद्धा यामुळे निघून जातात। तर डेली ही मी
क्रीम यूज करते आणि या क्रीमने माझे हात नेहमीच प्रोटेक्ट राहतात आणि काळे देखील पडत नाही. अगदी स्किन व्हाईटनिंगचीच ही क्रीम आहेत आणि मी हातासाठीच आणलेली होती खास. तर यामुळे अगदी मॉइश्चराईज राहते आणि स्किनला प्रॉब्लेम देखील होत नाही. तर पुढची टिप अशी, जेव्हा आपण बाहेर जात असतो यावेळेस आपल्याला नेहमीच म्हणजे पाणी कॅरी करायचं आहे. आपल्याला बाहेर गेल्यावरती भरपूर ताण लागत असते, लहान मुलं देखील असतात. तर बॉटल्स कॅरी केल्यामुळे आपल्याला पाण्याचा प्रॉब्लेम किंवा तहान लागल्यावर पाणी संग ठेवायचं आहे. आणि लहान मुलं असले की पाणी वगैरे लागतंच त्यामुळे, आणि आपल्याला बॉटल वगैरे खरेदी करावी लागते, त्यामुळे अशी बॉटल आपल्याला नेहमीच कॅरी करायची असते. त्यानंतर पुढची टिप अशी, उन्हाळ्यामध्ये भरपूर वेळा फ्रीजचा आपण वापर जास्त करतो. जसं पाणी भरून ठेवतो, फ्रीज उघड बंद करत असतो, त्याने सुद्धा लाईट बिल जास्त येण्याची शक्यता असते. त्यामुळे बॉटल्स देखील आपण फ्रीजमध्ये भरलेल्या बॉटल्स ठेवायच्या नाही आहेत. आपण नेहमीच माठातल्या पाण्याचाच उपयोग करायचा. माठातल्या पाण्याने आपल्याला थंडावा देखील मिळतो, तहानसुद्धा आपली लगेच जाते. आपलं जे फ्रीजचं पाणी असतं ना, त्याने आपल्याला सारखी तहान लागत असते आणि आपल्या घशामध्ये खवखव देखील होते. आपलं माठातलं जे पाणी असतं ना, ते नेहमीच थंड राहतं आणि अगदी फ्रीज देखील यूज केल्याने आपलं लाईट बिलसुद्धा जास्त येतं. त्यामुळे मग फ्रीजसारखं यूज म्हणजे उघड बंदसुद्धा होत नाही. त्यानंतर पुढची टिप अशी, जेव्हा आपण बाहेर कुठे जाणार असेल, आपण नेहमीच कपडे असे हलके फुलके घातले पाहिजे. व्हाईट कलरचे कपडे आपण घातले पाहिजे, जेणेकरून आपल्याला स्किनची प्रॉब्लेम होणार नाही, ऊनसुद्धा लागणार नाही. काळ्या कलरचे कपडे आपल्याला घालायचे नाही आहेत. तर बघ, आता मला बाहेर जायचं होतं तर मी आता सनकोट कॅरी करते, सनकोट नेहमीच घालते. तर सनकोटमुळे आपले हात जे असतात पूर्ण पॅक राहतात आणि आपल्याला ऊन देखील लागत नाही. आणि व्हाईट कपडे घातल्याने उन्हाची समस्या आणि आपली बॉडी अगदी थंड राहते. त्यानंतर पुढची टिप अशी, आपण बाहेर जाणार असलो की आपले पाय देखील उघडे असतात आणि पायाच्या तळव्यांना आपण जेव्हा चप्पल वगैरे काही स्लीपर घालतो, त्यामुळे आपले पायसुद्धा काळे पडतात आणि डाग देखील होत असतात. त्यामुळे ना नेहमीच सॉक्स घालायचे आहेत आणि व्हाईट कलरचे सॉक्स असतील तर अजूनच बेस्ट आहेत. माझ्याकडे व्हाईट कलरचे आत्ता नाही आहेत, पण मी जे कोणते सॉक्स असेल ते नेहमीच असे बाहेर जाताना कॅरी करते. आणि सॉक्स घातल्याने काय होतं ना की पाय आपले व्हाईट राहतात आणि काळेसुद्धा पडत नाही. बाहेर जाताना नेहमीच आपण चप्पल वगैरे वापरतो, तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला स्लीपर म्हणा किंवा अशी चप्पल वगैरे घालायची नाही आहेत. आपल्याला नेहमीच शूज वगैरे घालायचे आहेत, जे करून आपले पाय नेहमीच पॅक राहतील आणि आपल्याला पायसुद्धा आपले काळे पडणार नाही. तर बघा, आता मी शूज कॅरी करत असते उन्हाळ्यामध्ये. पुढची टिप अशी, जेव्हा बाहेर जाताना आपण आपला फेस आणि हेअर आपले दोन्ही प्रोटेक्ट राहण्यासाठी किंवा बाहेर जातो तेव्हा ऊन लागल्यामुळे आपली चेहरा आपला काळा पडत असतो आणि उन्हाळ्यामध्ये स्किनचा प्रॉब्लेम होतो, आपला चेहरा काळा पडायला लागतो, चेहऱ्यावरती डार्क स्पॉट व्हायला लागतात त्यामुळे. आणि केस देखील आपण जर उघडे ठेवले, बाहेरची जी उन्हामध्ये जी धूळ असते किंवा जे काही गाडींचं प्रदूषण असतं किंवा गाडींची जी वाफ असते ती आपल्या केसाला लागून आपले केस देखील जळतात किंवा खराब होतात आणि केसांच्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे मग आपले केस आणि आपला चेहरा नेहमीच असा पॅक ठेवायचा आणि बाहेर जाताना असं प्रोटेक्ट केलं पाहिजे. त्यानंतर पुढची टिप अशी, आपण जर गाडी वगैरे चालवणार असेल, नेहमीच डोळ्यामध्ये धूळ वगैरे जाते किंवा बाहेर बघा ऊन इतकं असतं की आपले डोळेसुद्धा सूर्यप्रकाशाने जो प्रकाश असतो सूर्याचा, तो आपल्या डोळ्यावर लगेच इफेक्ट होतो, डोळे लाल होतात किंवा डोळ्यामध्ये चुनचुन देखील होत असते. त्यामुळे आपण काय करायचं ना, डोळ्याला असे नेहमीच आपण गॉगल्स वगैरे वापरायचा, त्यामुळे आपले डोळे नेहमीच प्रोटेक्ट राहतात आणि डोळ्याच्या काही समस्या देखील होत नाही आणि आपल्याला गाडी चालवायला सुद्धा अगदी इझी पडतं. पुढची टिप अशी, जेव्हा आपण कधी बाहेर जाऊन येतो किंवा घरामध्ये देखील असतो, आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त जेवण जात नाही, हलकं फुलकंच खायचं. कारण ह्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जर आपण जेवण वगैरे केलं तर आपल्याला बॉडी जड वाटायला लागते आणि आपल्याला खूप वेगळंच फील होतं. त्यामुळे आपण उन्हाळ्यामध्ये फ्रूट
जास्त खायला पाहिजे। त्यानंतर दही, ताक किंवा मठ्ठा किंवा यानंतर कलिंगड, जे थंडगार पदार्थ असतील, जेव्हा खरबूज म्हणा, कलिंगड म्हणा, वॉटरमेलन, अशा काही गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजे जेणेकरून आपली बॉडी नेहमीच थंड राहील। तर बघा, आता मी दही वगैरे नेहमीच खात असते। मला स्किनचा, पिंपल्सचा सुद्धा प्रॉब्लेम असल्यामुळे मी दही वगैरे नेहमीच ट्राय करते, ताक पित असते। त्यानंतर आपलं कलिंगड, ह्या गोष्टी थंड, जे आपले बॉडीला थंड ठेवतील अशा गोष्टी आपण नेहमीच खाल्ल्या पाहिजे। फळं देखील जास्त तुम्ही खाऊ शकता, त्यामुळे आपली बॉडी नेहमीच पाण्याची कमतरता देखील भासत नाही। बॉडीमध्ये पाणीसुद्धा जास्त प्यायचं। पुढची टीप महत्त्वाची अशी, आपण उन्हाळ्यामध्ये कांद्याचं सेवन जास्त केलं पाहिजे। कांद्याने आपल्या कांद्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि कांद्यामध्ये खूप आयुर्वेदिक गुणधर्म देखील असतात। आपल्या बॉडीला नेहमीच कांदा वगैरे जर आपण खाल्ला तर आपली बॉडी नेहमीच आपल्याला उन्हाचा किंवा म्हणा आजारी देखील आपण पडत नाही। आपण कांद्याचं सेवन जास्त केलं पाहिजे। आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे, आपण जेव्हा लहान मुलं म्हणा घरामध्ये, किंवा आपल्याला देखील जर उन्हात जर गेल्यामुळे आपल्याला ताप वगैरे आला तर आपण कांदा चिरून आपल्या डोक्याला लावायचा किंवा आपल्या पायाच्या तळव्यांना आपण घासायचा, किंवा आपण बाहेर जाताना कांदा आपण कॅरी करायचा। नाहीतर मग अंडरआर्म्समध्ये देखील सुद्धा आपण कांदा ठेवू शकतो। ज्यांना काही ताप वगैरे आलेला असेल, तुम्ही कांद्याचा अशा पद्धतीने उपयोग करू शकतात। आम्ही लहानपणी होतो त्यावेळेस आम्ही ताप वगैरे जर आला तर माझी मम्मी वगैरे किंवा माझी आजी नेहमीच असं कांदा वगैरे आमच्या डोक्याला चिरून वगैरे असं घासून डोक्याला लावायची, पायाच्या तळव्यांना सुद्धा कांदा घासायची। त्यामुळे काय होतं ना, की आपल्या बॉडीला जी हीट असते ना ती निघून जाते आणि आपलं ताप लगेचच उतरून जातो। अशा काही घरगुती टिप्स केल्याने आपला डॉक्टरकडे जाण्याचा सुद्धा गरज पडत नाही। त्यानंतर पुढची टिप अशी, आपण उन्हाळ्यामध्ये कलिंगड किंवा संत्री, ॲपल किंवा अशा काही गोष्टी, फळांचं सेवन नेहमीच केलं पाहिजे। त्यामुळे आपली बॉडी नेहमीच आपल्या पोटामध्ये नेहमीच भर राहते, आपल्याला पाण्याची कमतरता देखील होत नाही। अशा काही छोट्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा। मी नेहमीच उन्हाळ्यामध्ये फॉलो करत असते। त्यानंतर पुढची टिप अशी, उन्हाळ्यामध्ये आपण नेहमीच चेहऱ्याला प्रोटेक्ट ठेवलं पाहिजे। जेव्हा आपण घरामध्ये इतकं सारं काम करतो, स्वयंपाक देखील करतो किंवा घर साफ करतो, यामुळे आपल्या चेहऱ्याला खूप प्रॉब्लेम्स होतात। हाताला देखील धूळ वगैरे बसते, घरातली जी धूळ असते आपल्या चेहऱ्यावरती राहते, त्यामुळे ओपन पोर्सचा प्रॉब्लेम होतो, चेहऱ्यावर पिंपल्स येण्याचा प्रॉब्लेम होतो, की चेहरा नेहमीच ऑइली राहत असतो। त्यामुळे मग स्किनला आपण नेहमीच, त्यानंतर आपण चेहरा नेहमीच दिवसातून 2दा ते 3दा वॉश केला पाहिजे। त्याने आपली स्किन नेहमीच प्रोटेक्ट राहते, चेहरा आपला अगदी फ्रेश राहतो आणि आपल्याला पिंपल्सचा देखील प्रॉब्लेम होत नाही। उन्हाळ्यामध्ये आपण पाण्याचं सेवन जास्त केलं पाहिजे। आपल्या बॉडीमध्ये पाण्याची कमतरता झाल्यामुळे चक्कर वगैरे येते, डिहायड्रेशन होते किंवा आपल्याला गळेलपणा देखील वाटत असतो। यावेळेस आपण पाणी जास्तीत जास्त पिलं पाहिजे। त्यानंतर आपले फ्रेश होणंसुद्धा खूप गरजेचं आहे। चेहरा नेहमीच असा दिवसातून 2 ते 3 वेळा नेहमीच आपलं जे काही काम वगैरे झालं तर तुम्ही असं चेहऱ्यावरती पाणी वगैरे मारू शकतात। अगदी चेहरा थंड राहतो आणि हातपाय देखील आपण स्वच्छ धुवून घ्यायची दिवसातून 2दा 3दा। बॉडी आपली चांगली स्वच्छ राहिली किंवा उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीची जर अशी केअर केली तर आपल्याला कोणत्याच हाताच्या म्हणा, घामोळ्या म्हणा, किंवा उन्हाळ्यामध्ये भरपूर काही स्किनच्या ज्या प्रॉब्लेम्स होतात, जसं की पिंपल्स येतात, घामोळे येतात, लाल चट्टे होतात किंवा काही खाजव वगैरे येते, तर अशा गोष्टी आपल्याला होत नाही। तर मी या गोष्टी नक्कीच उन्हाळ्यामध्ये आवर्जून फॉलो करते। तुम्हाला देखील काही माझ्या टिप्स आवडल्या असतील आणि तुम्हीसुद्धा नेहमीच फॉलो करत असेल तर मला नक्कीच सांगा। आणि हो, आजची व्हिडिओ इथेच संपवते। भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय। सगळेजण सगळ्यांची काळजी घ्या।